नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, जे शेतकरी बांधव बऱ्याच महिन्यांपासून कर्जमाफीची वाट पाहत होते, अखेर त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, ती महत्त्वाची आणि मोठी बातमी काय आहे तर मित्रांनो, आता बघा, काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, परंतु काही शेतकरी असे आहेत की ज्यांना या कर सरसकट जे आहे ते 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। परंतु मित्रांनो, अशा कोणते शेतकरी आहेत की त्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही? सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शेतकरी कर्जमाफीबाबत अत्यंत मोठे विधान आणि महत्त्वपूर्ण बदल जाहीर केलेले आहेत। विरोधक आणि शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर सरकारने पूर्वीच्या जाचक अटी पूर्णपणे काढून घेतल्या आहेत। मित्रांनो, मुख्यमंत्र्यांच्या 3 ऐतिहासिक घोषणा। नंबर 1, 2 लाखांची कमाल मर्यादा रद्द। पूर्वी नियम असा होता की ज्यांचे एकूण कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेतून थेट बाद केले जात होते। आता सरकारने ही अट पूर्णपणे रद्द केली आहे। आता कितीही कर्ज असो, सरकार प्रत्येकाचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे। उर्वरित वरच्या रकमेसाठी वन टाईम सेटलमेंट पर्याय असेल। नंबर 2, कर्जमाफीची मुदत वाढवली। आधी ही योजना फक्त 2025 आणि 26 पर्यंतच्या थकीत कर्जासाठी लागू होती। मुख्यमंत्र्यांनी यात मोठा बदल करून आता 26 आणि 27 या आर्थिक वर्षातील थकीत पीक कर्जांनाही या योजनेच्या कक्षेत आणले आहे। असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। नंबर 3, महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाखांचा लाभ। पूर्वीच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना जे 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार होते, ती मर्यादा वाढवून आता थेट 2 लाख रुपये करण्यात आली आहे। मित्रांनो, कर्जमाफीच्या याद्या कुठे जाहीर होणार आहेत तर शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या अंतिम याद्या तुमच्या गावातच अतिशय सोप्या पद्धतीने पाहता येणार आहेत। सर्व बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती गोळा करून ती विशेष सरकारी पोर्टलवर अपलोड केली जाईल। त्यानंतर या याद्या तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, गावातील आपले सरकार सेवा केंद्र आणि तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे त्या बँकेच्या शाखेमध्ये सर्वांसाठी जाहीर केल्या जातील। या यादीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ID क्रमांक दिलेला आहे। यादीत नाव आल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन आधार कार्डद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून घेणे गरजेचं आहे। हे प्रमाणीकरण पूर्ण होताच कर्जमाफीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल। कर्जमाफीसाठी कोण अपात्र असणार तर मित्रांनो, या कर्जमाफी योजनेचा लाभ केवळ गरजू आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा यासाठी सरकारने काही कडक नियम केले आहेत। आयकर भरणारे जे शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य शेतीव्यतिरिक्त इतर उत्पन्नामध्ये आयकर भरतात, लोकप्रतिनिधी, चालू आणि माजी मंत्री, खासदार, आमदार आणि सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, केंद्र व राज्य सरकारचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयांपेक्षा कमी आहे अशा कर्मचाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे, म्हणजेच ते पात्र राहू शकतात। पेन्शनधारक, शासकीय सेवेतून निवृत्त झालेले आणि महिन्याला 25,000पेक्षा जास्त पेन्शन घेणारे व्यक्ती, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सहकारी दूध संघाचे चालू व माजी अध्यक्ष आणि संचालक मंडळ, व्यावसायिक व्यक्ती, नोंदणीकृत सनदी लेखापाल, डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट आणि इंजिनियर म्हणून व्यवसाय करणारे व्यक्ती,